मुलांना स्कूल बसमध्ये बसवल्यानंतर शीतल परत आली आणि खिन्न मनाने गच्चीवर जाऊन बसली. आल्हाददायक हवामान, हलके ढग आणि पक्ष्यांची मधुर गाणीही तिच्या मनाला शांती देऊ शकली नाहीत, जी तिला तिच्या पूर्वीच्या घरात मिळायची. शीतलची नजर इकडे तिकडे धावत असताना थोडस दूर झाडाच्या सावलीखाली उभ्या असलेल्या एका वृद्ध बाईपाशी येऊन थांबली. अरे, परत तीच म्हातारी, ती का अशी आपल्या घराकडे पाहत आहे? शीतलच्या उदासपणाचे अस्वस्थतेत रूपांतर झाले. मनात शंका येऊ लागल्या. या आधीही तिने या वृद्ध महिलेला 3-4 वेळा पाहिलं होतं. शीतलला पुण्याहून सोलापुरात शिफ्ट झालेले 2 महिने होऊन गेले होते, पण अजूनही तिला तिथे जुळून घेता आलं नव्हतं. तिचा नवरा रुपेशची खूप छोट्या नोटीसवर बदली झाली होती आणि इथे येताच तो त्याच्या कामात आणि अधिकृत दौऱ्यात व्यस्त झाला होता. त्यांची दोन्ही मुलं हळूहळू रुटीनमध्ये येऊ लागले, पण शीतलची अवस्था एखाद्या झाडाला मुळापासून उपटून दुसऱ्या जमिनीवर लावण्यासारखी झाली होती, जे अजूनही नवीन जमिनीत रुजू शकलं नव्हतं. पुण्यामध्ये सर्व काही अगदी सुरळीत चालले होते. तिथे तिला चांगली नोकरी होती, घर सांभाळायला एक चांगली मोलकरीण होती, जिच्यावर विसंबून ती शांतपणे ऑफिसला जायची. घराजवळच मुलांसाठी चांगले पाळणाघर होते. शाळा सुटल्यावर संध्याकाळी ऑफिसमधून परत येईपर्यंत दोन्ही मुलं तिथेच थांबायची. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, पण रुपेशच्या बदलीमुळे सगळं बिघडलं होतं. आता इथे ना चांगली मोलकरीण मिळत होती, ना चांगलं पाळणाघर होतं. अशा परिस्थितीत तिला नोकरीचा विचार करणेही शक्य वाटत नव्हतं. आणि या सगळ्या तणावात ती विचित्र म्हातारी गुप्तपणे ती घरावर नजर तर ठेवत नसेल ना? आणि तसं पण चोरी आणि खंडणीसाठी मुलांचं अपहरण ही या भागात नवीन गोष्ट नाही. विचार करून शीतल अस्वस्थ झाली. 2 दिवसांनी रुपेश दौऱ्यावरून परतला तेव्हा शीतलने त्या म्हातारीबद्दल सांगितले. रुपेशलाही काळजी वाटू लागली. तो म्हणाला, पुढच्या वेळी असं काही घडलं तर चौकीदाराला सांग, तो सांभाळून घेईल, नाहीतर बघू पोलिसांना तक्रार करू. असेच काही दिवस गेले. एके दिवशी सकाळी शीतलने गच्चीवरून पाहिले की चौकीदार त्या म्हाताऱ्या बाईसोबत त्यांच्या मुख्य गेटवर आला होता. रुपेश त्यांच्याशी काहीतरी बोलत होता. जवळून पाहिल्यावर तिला त्या वृद्ध महिलेचा चेहरा काहीसा ओळखीचा वाटला. हा चेहरा तिने दुसरीकडे कुठेतरी पाहिला आहे असे शीतलला वाटले, पण काहीच आठवत नव्हते. त्यांच्याशी बोलून रुपेश घरात आला आणि म्हातारी मुख्य गेटवर तशीच उभी राहिली. अहो, हीच ती म्हातारी आहे जिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. ती इकडे का आली आहे? शीतलने चिंतित स्वरात रुपेशला विचारले. मी सांगितलं तर तुला आश्चर्य वाटेल. तू तिच्याबद्दल जो विचार करत होतीस ती तशी नाही. ती या घराची जुनी मालकीण आहे. काय? आपण तर हे घर श्री नारायण यांच्याकडून विकत घेतले आहे. शीतल म्हणाली. हो, आणि ही असहाय्य म्हातारी त्याच नारायणची दुर्दैवी आई आहे, ज्याने आधी फसवणूक करून सर्व काही स्वतःच्या नावावर करून घेतले आणि नंतर हे घर आपल्याला विकून परदेशात निघून गेला. त्याची वृद्ध आई लक्ष्मीबाई यांना वृद्धाश्रमात सोडून. किती विचित्र माणूस आहे हा. दिसायला तर खूप सभ्य दिसत होता. रुपेशचा चेहरा तिरस्काराने भरला होता, तर शीतल स्मरणशक्तीवर थोडा ताण देत होती. हो, आठवलं. स्टोरूम मध्ये सफाई करताना या घराची जुनी नेमप्लेट दिसली होती. त्यावर लक्ष्मी निवास असं लिहिलं होतं. शाही थाटात एका महिलेचा जुना फोटो होता. तिचा चेहरा या म्हाताऱ्या बाईशी मिळता जुळता होता. म्हणूनच मला वाटत होतं की मी तिला कुठेतरी पाहिले आहे. पण ती आता इथे का आली आहे? घर परत घेण्यासाठी तर नाही ना आली? पण आपण तर घर पूर्ण किंमत देऊन विकत घेतले आहे. शीतल काळजीत पडली. नाही, आज त्यांच्या पतीचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे. त्यांना त्या खोलीत दिवा लावून प्रार्थना करायची आहे, जिथे त्यांच्या पतीने अखेरचा श्वास घेतला होता. ठीक आहे, बोलवा त्यांना. शीतल संकुचित मनानेच बोलली. लक्ष्मीबाई आत आल्या
क्षीण शरीर, अंगावर जुनी सुती नऊवारी साडी, मोठ्या डोळ्यांच्या कोपऱ्यात काही साठलेले तर काही ओघळलेले अश्रू. घरात येताच त्यांनी शीतल आणि रुपेशला खूप आशीर्वाद दिले. त्या घराकडे डोळे भरून पाहत होत्या, जे कधी काळी त्यांचं स्वतःच होतं. कितीतरी आठवणी, कितीतरी सुख आणि कितीतरी दुःख त्यांच्या डोळ्यात तरळले होते. त्यावरच्या खोलीत गेल्या. काही वेळ डोळे मिटून बसल्या. मिटलेले डोळे सतत पाजरत होते. मग त्यांनी दिवा लावला, प्रार्थना केली आणि परत दोघांना आशीर्वाद देत त्या म्हणाल्या, मी या घरात नववधू म्हणून आले होते. वाटलं होतं सरणावरही इथूनच जाईल, पण त्यांचा आवाज भरला होता. मी इथे माझ्या कुटुंबासोबत खूप वर्ष आनंदात घालवली, पण नारायणचे वडील गेल्यावर त्यांचे डोळे पुन्हा भरून आले. शीतल आणि रुपेश निशब्द होऊन त्यांच्याकडे पाहत होते. थोडा वेळ घराबद्दल त्या बोलल्या आणि मग जड पावलांनी उठल्या आणि चालू लागल्या. जणू त्यांचे पाय घराच्या दारातून निघायला तयार नव्हते, पण जावं तर लागणारच होतं. दोघांनाही त्यांची ही अवस्था समजत होती. तुम्ही बसा थोड्या वेळ, मी लगेच आले, असं म्हणून शीतलने लक्ष्मीबाईला थांबवले आणि ती खोली बाहेर गेली. मग तिने हात वर करून रुपेशलाही बाहेर बोलावले आणि म्हणाली, मला खूप चांगली कल्पना सुचली आहे. आपण त्यांना इथेच ठेवायचं का? ज्यामुळे आपलं आयुष्य सुधारेल आणि त्यांच्या तुटलेल्या हृदयालाही आराम मिळेल. एकट्याच आहेत आणि त्यांचाही जीव या घरात स्थिरावला आहे, ज्या इथून कुठेही जाणार नाहीत आणि आपण त्यांना इथल्या वृद्धाश्रमापेक्षा चांगले जेवण आणि कपडे देऊ. तुला मोलकरीणसारखे म्हणायचे आहे का? नाही हो, मोलकरीणसारखे नाही. कामासाठी तर मोलकरीण आहेच की. फक्त जर त्या घरी राहिल्या तर घराच्या माणसाप्रमाणे या घरातील नोकर आणि येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवतील, मुलांचा सांभाळ करू शकतील आणि मलाही आरामात कामावर जाता येईल. मला घरचे आणि मुलांच्या खाण्यापिण्याचे टेन्शनही राहणार नाही. छान कल्पना, पण त्या थांबतील का? का नाही थांबणार? आपण त्यांना त्या घरात राहण्याची संधी देत आहोत, ज्या घरात त्यांचं सगळं जीवन व्यतीत झाले आहे. ठीक आहे, तू बोल आणि बघ काय त्या म्हणतात. रुपेशने होकार दिला. शीतल सावधपणे बोलू लागली, हे बघा, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे राहू शकता. ह्या अनपेक्षित प्रस्तावाने त्या वृद्ध महिलेचे डोळे चमकले. मी खरंच या घरात राहू शकते का? एवढ्या मोठ्या घरात एकटं राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहणं सोयीस्कर आहे, असे सांगून तिच्या स्वतःच्या मुलाने तिला घरातून हाकलून दिले होते. आणि आजच्या जगात हे अनोळखी लोक कुठलाही स्वार्थ न ठेवता मला इथे का ठेवतील? नाही नाही, तुम्ही विनाकारण संकटात पडाल. लक्ष्मीबाई म्हणाली, काही अडचण नाही, इतकं मोठं घर आहे आणि तुमची राहण्याची सोयही होईल. शीतल म्हणाली. संसाराच्या कटू अनुभवातून गेलेल्या लक्ष्मीबाईला शीतलच्या बोलण्यातील दडलेला हेतू समजला असला तरी त्या घरात राहण्याचा मोह त्या आवरू शकल्या नाहीत. लक्ष्मीताई त्यांच्याकडे राहायला आल्या आणि आल्याबरोबर त्यांच्या अनुभवी हातांनी घराची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली. सगळे त्यांना माई म्हणायचे. घरातील सर्व कामे त्यांच्या देखरेखीखाली व्यवस्थितपणे होऊ लागली. घरातील जबाबदाऱ्याबाबत निशंक होऊन शीतलही नोकरीवर रुजू झाली. वर्ष कसे गेले कळलेच नाही. माई दोन्ही मुलांना सकाळी उठवायच्या, त्यांना तयार करायच्या, प्रेमाने खायला घालायच्या आणि स्कूल बसमध्ये घेऊन सोडायच्या. एखाद्या कुशल व्यवस्थापकाप्रमाणे त्या सर्व काम स्वतःच्या देखरेखीखाली करून घेत असत. त्या स्वतः स्वयंपाक आणि घराची विशेष काळजी घेत असत. विशेषतः शाळेतून आल्यावर मुलांसाठी त्या रोज नवनवीन चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवत असायच्या. शीतलला हे आश्चर्य वाटायचे की जी मुले चिप्स आणि पिझ्झा शिवाय काही खात नसत, ती मुलं माईंच्या हातचं आवडीने खात असत. मुलं माईंच्या खूप जवळची झाली होती. जी मुलं बराच वेळ टीव्हीला चिटकून पाहायची, ती मुलं त्यांच्या कथांच्या लालसेपोटी त्यांचा प्रत्येक शब्द ऐकू लागली.
खाणेपिणे आणि गृहपाठ वेळेवर उरकून बेडवर पोहोचू लागली. माई त्यांच्या कथांमधून मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवत होत्या. मुलांमधला सुखद बदल पाहून शीतल आणि रुपेश भारावून गेले होते, कारण दोघांना कधी कधी मुलांशी बसून बोलायलाही वेळ मिळत नसे. त्यांना पहिल्यांदा जाणवलं की घरातील वडीलधाऱ्यांची उपस्थिती, आजी आजोबांचं प्रेम याचा मुलांवर किती सकारात्मक परिणाम होतो. त्यांची मुले अगदी सुरुवातीपासूनच या आनंदापासून वंचित होते, कारण त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांचे आजी आणि आजोबा दोघांचेही निधन झाले होते. आज शीतलचा वाढदिवस होता. रुपेश आणि शीतल ऑफिसमधून घरी आले. घरात प्रवेश करताच दोघांनाही आश्चर्य वाटले. मुलांनी फुगे आणि झालरी लावून घर सजवले होते, तर माईंनी शीतलचे आवडते पदार्थ आणि केक तयार केला होता. वाढदिवसाची सरप्राईज पार्टी, मुलांचा उत्साह आणि माईंची मेहनत यामुळे शीतल भारावरून गेली आणि तिचे डोळे भरून आले. मुलं आईकडे धावत गेले आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शीतलचे डोळे माईंबद्दलच्या कृतज्ञतेने भरून आले. असा आनंद तिला प्रथमच मुलांकडून मिळाला होता आणि तोही त्यांच्या संस्कारामुळे. केक कापल्यानंतर माईंनी त्यांच्या पदराला बांधलेल्या लाल रुमालात गुंडाळलेली एक वस्तू काढून शीतलच्या हातात दिली. हे काय आहे? शीतलने विचारले, तर माई म्हणाल्या, तुझ्या वाढदिवसाची भेट आहे. शीतलने ते उघडले असता त्यात सोन्याची चेन होती. तिला धक्काच बसला. ही चेन सोन्याची आहे? शीतल म्हणाली, हो बाळा, ही चेन सोन्याची आहे. मला तुझ्या वाढदिवसाला काहीतरी भेट द्यायची होती. माझ्याकडे दुसरे काही नव्हते, फक्त ही एक सोन्याची चेन होती जी मी काळजीपूर्वक जपून ठेवली होती. आता मी तरी त्याचे काय करणार? तू ते घालशील तरी छान दिसेल तुला. शीतलचा विवेक तिला कुरतडू लागला. जिला तिने एक असहाय्य वृद्ध म्हातारी समजून स्वच्छेने त्यांच्या घरात आश्रय दिला होता, तिचे मन इतके मोठे होते की तिच्याकडे फक्त एक सोन्याची चेन शिल्लक होती आणि तीही त्या तिला देत होत्या. नाही माई, मी हे नाही घेऊ शकत. घे बाळा, तुझ्या या माईचा आशीर्वाद म्हणून जपून ठेव. आता माझे वय झाले आहे. तुझ्या पुढच्या वाढदिवसाला मी असेल की नसेल काय माहीत. माई, असं बोलू नका. देव तुमची सावली सदैव आमच्या डोक्यावर ठेव. एवढं बोलून तिने माईंना कडकडून मिठी मारली. तो वाढदिवस शीतल कधीच विसरली नाही, कारण त्या दिवशी तिला एक अनमोल भेट मिळाली होती. ती म्हणजे मानवी भावनांनी भरलेले आईचे निस्वार्थ प्रेम. लक्ष्मीबाई सुद्धा तो वाढदिवस विसरल्या नाहीत, कारण त्या दिवशी त्या घरात त्या पुन्हा स्थायिक झाल्या होत्या. निस्वार्थ प्रेम, घरातील वडीलधारी आदरणीय आई म्हणून ज्याची साक्ष घराबाहेर लावलेली जुनी नेमप्लेटही देत होती, ज्यावर लिहिले होते लक्ष्मी निवास. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.